आज आपण गणपती बाप्पासाठी रंगीबेरंगी उकडीचे मोदक बनवूया. अशा प्रकारचे उकडीचे मोदक तुम्ही कधीच बनवले नसेल म्हणून नक्की बनवा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण उकडीचे मोदक खूपच हटके बनवणार आहोत, म्हणूनच मोदकाचं जे सारण आहे ते सुद्धा आपल्याला हटके बनवायचं आहे. त्याच्यासाठी बघा, इथे 1 चम्मच मी तूप घातलेलं आहे. तूप छान असं विरघळलं आणि गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे छान असे ड्रायफ्रूट. तर मी इथे काजू व बदाम असे बारीक चिरून घेतलेले आहे. तुम्ही त्याऐवजी आणखी जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता. तर आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते ड्रायफ्रूट्स आपल्याला या तुपामध्ये छान असे होऊ द्यायचे आहे. तुपामध्ये ड्रायफ्रूट्स झाल्यानंतर आता ओल्या नारळाचा जो चव असतो तो सुद्धा आपल्याला 1 वाटी इथे घालायचा आहे. तर मी 1 मोठी वाटी एवढा चव घेतलेला आहे आणि तो सुद्धा याच्यावर अशा प्रकारे बघा घालून घेतलेला आहे. आता हा चव घातल्यानंतर आता आणखी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी एवढी छान अशी दुधाची ताजी साय. इथे जे आपण दुधाची साय वापरणार आहोत ते आपल्याला अगदी ताजी हवी आहे. आणि ज्या कपाने आपण 1 कप एवढं खोबरं घेतलं त्याच कपाने अर्धा कप एवढं आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर मी लहान 1 कप गूळ घेतलेला आहे, म्हणजेच त्या मोठ्या कपाने अर्धा कप एवढा गूळ हा भरलेला आहे. तर अशा प्रकारे गूळ व साय घातल्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे ते अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. सारण पूर्णतः मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हा गूळ पूर्णतः याच्यामध्ये विरघळेपर्यंत मंद आचेवर हे सारण छान असं होऊ द्यायचं आहे. तर मी अगदी 5 ते 10 मिनटे हे सारण याच्यावर होऊ देणार आहे. अगदी तुम्ही बघू शकता इथे 10 मिनटं पूर्ण झालेली आहे आणि आपलं जे सारण आहे ते छान असं इथे शिजलेलं आहे. तुम्ही कलर बघू शकता आणि आपलं सारणसुद्धा बघू शकता. म्हणजे आपला जो गूळ आहे तो छान असा याच्यामध्ये विरघळून एकजीव झालेला आहे, म्हणजेच आपलं सारण इथे शिजलेलं आहे. आता हे सारण शिजल्यानंतर काय करायचं, तर हे सारण आपल्याला एका ह्याच्यात काढून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला याच्यावर थोडंसं जायफळ व वेलची पूड घालायची आहे. जायफळ व वेलची पूड घालून एक वेळा हे मिक्स करून घ्यायचं आहे. मोदकासाठी आपलं सारण तयार आहे. आता आपण उकळ काढून घेऊया. उकळ काढण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. गॅसवर कढई गरम झाली की एका लहान कपाने इथे मी 3 कप एवढं पाणी घेणार आहे. म्हणजेच आपल्याला 3 कप एवढंच इथे पीठ लागणार आहे. तर 3 कप इथे पाणी घालून घ्यायचं आहे. 3 कप पाणी घातल्यानंतर अर्धा चम्मच याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला इथे तूप घालायचं आहे. जेणेकरून आपले जे मोदक आहे ते मोदक छान असे लुसलुशीत राहतील व दिवसभर नरम राहतील आणि जे त्याची पाती आहे ती खूप चवीला चविष्ट लागेल, म्हणून इथे थोडी साखर व मीठ घालणे आवश्यक आहे. आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. इथे बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि पाण्याला उकळी फुटल्यानंतर आता 1 कप पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मोठा 1 कप पीठ म्हणजेच लहान कपाने 3 कप एवढं पीठ इथे होतं. उकळत्या पाण्यावर पीठ घातल्यानंतर आपल्याला पाण्याला एक छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि पाणी पिठाच्या वर आलं की एकदा आपल्याला अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते एका चमच्याने छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पाणी व पीठ छान असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला इथे ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि ते अशा प्रकारेच आपल्याला हे जे सारण आहे त्याला छान अशी एक वाफ येऊ द्यायची आहे. 5 मिनिटे वाफ आल्यानंतर आता काय करायचं, तर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि 10 ते 15 मिनटं हे जे सारण आहे किंवा हे जे आपली उकड आहे ते अशीच आपल्याला राहू द्यायची आहे. तर इथे बघू शकता पूर्णतः 10 मिनिटे झालेली आहे आणि आपली इथे पूर्णतः छान अशी उकड तयार आहे. आता ही उकड जी आहे ती आपल्याला एका कोपरमध्ये काढून घ्यायची आहे. तर मी एक इथे कोपर घेतलेला आहे, तुम्ही त्याऐवजी ताटसुद्धा इथे घेऊ शकता. आता ही जी आपली उकड आहे ती अशा प्रकारे आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे किंवा या कोपरमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपल्याला 1 ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासने ही जी उकड आहे ती अशा प्रकारे बघा आपल्याला मळून घ्यायची आहे. गरम असल्या कारणाने आपल्या हाताला चटके लागण्याची शक्यता असते, म्हणून आपण ही जी उकड आहे ती अशा प्रकारे ग्लासने सर्वात आधी मळून घेणार आहे. नंतर आपल्याला थोडं पाणी हाताला लावत ही उकड जी आहे ती छान अशी चुरून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी मला थोडी गरम वाटत आहे, म्हणून मी थोडा पाण्याचा हात घेऊन ही जी उकड आहे ती अशा प्रकारे चुरून घेत आहे. खूपच चवीला चविष्ट अशा प्रकारचे मोदक बनतात आणि खूप वेगळी पद्धत आहे बरं. एकदा नक्की ट्राय करा. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप असे धन्यवाद. आता इथे बघू शकता इथे आपलं जे उकड आहे ते छान अशी चुरून झालेली आहे. आता काय करायचं, तर आपल्याला या उकळीचे करायचे आहे इथे 4 भाग करायचे आहे आणि 4 भागामध्ये वेगवेगळे कलर आपल्याला टाकून घ्यायचे आहे. 4 भाग आपण कलरसाठी केलेला आहे, तर 1 भाग आपण पांढरे जे मोदक करणार आहे त्याच्यासाठी मी ठेवून घेतलेला आहे. तर आता काय करायचा,
इथे मी हिरवा कलर घेतलेला आहे. सर्वात आधी हिरवा जो कलर आहे तो आपल्याला एका भागामध्ये टाकायचा आहे आणि त्याला छान असं चुरून त्याचा जो गोळा आहे तो छान असा मळून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे मी हिरवा कलर याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच प्रकारे मी आणखी लाल, ऑरेंज व येलो कलरसुद्धा इथे घेणार आहे आणि ते सुद्धा या गोळ्यामध्ये टाकून आपल्याला त्याचेसुद्धा छान असे गोळे इथे तयार करून घ्यायचे आहे. कलर टाकायचा आहे आणि याला छान असं चुरूनसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. तर आता मी दुसरा लाल कलरसुद्धा टाकून घेणार आहे आणि त्याला छान असं मळून घेणार आहे. तर इथे बघू शकता या प्रकारे मी जे कलर आहे ते पूर्णतः चारही गोळ्यात टाकलेले आहे आणि एक गोळा मात्र पांढरे मोदक करण्यासाठी इथे शिल्लक ठेवलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, तर एक घ्यायचा आहे मोदकाचा साचा. एका भांड्यामध्ये आपल्याला सारण काढून घ्यायचं आहे. तसंच एका भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ इथे घ्यायचे आहे. तर लांबट तांदूळ कोणतेही तुम्ही इथे वापरू शकता. तसंच मी एका भांड्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे. ते मी जे तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. आता काय करायचं, तर आपल्याला एका कोणत्याही गोळ्यामधून एक गोळा इथे घ्यायचा आहे. तर मी इथे हिरवा गोळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे गोळा आतमध्ये घालायचा आहे आणि पूर्णतः साच्याला अशा प्रकारे गोळा आतमधून लावून घ्यायचा आहे. अगदी मधोमध त्याला आपलं सारण भरण्यासाठी छान अशी जागा ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता मधोमध मी छान असं इथे जागा केलेली आहे. आता मस्त 1.5 चम्मच एवढं सारण याच्यामध्ये घालायचं आणि फिटोफिट असं करायचं आणि वरतून आणखी असा गोळा लावून याला फिट करायचं. म्हणजे आपला जो मोदक आहे तो आपल्याला अशा प्रकारे बरोबर फिट करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त असा इथं आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. खूपच चविष्ट असे मोदक बनतात बरं, नक्की ट्राय करा. आता मी याला तांदूळ लावणार आहे. तुम्हाला जर तांदूळ लावायचे नसेल तर तुम्ही असे सुद्धा मोदक ठेवून वापरून घेऊ शकता. पण आपण आज वेगळ्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत म्हणून आपण हे जे मोदकाचे किंवा आपले हे जे मोदक आहे या मोदकाला पूर्णतः आपल्याला तांदूळ लावून घ्यायचे आहे. त्याच्या आधी आपण जेवढेही वेगवेगळे कलरचे इथे गोळे करून घेतलेले आहे तेवढ्याही कलरचे जे मोदक आहे ते आपल्याला बनवून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने आपण पहिला मोदक बनवला अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सर्व इथे मोदक बनवून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता मी दुसरासुद्धा इथे मोदक बनवून घेतलेला आहे. आता अशा प्रकारेच मी पूर्णतः मोदक इथे बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही मोदक बघू शकता. आता या तांदूळामधून थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. तर मी सर्वात आधी हिरवा कलरचे मोदक जे आहे त्याला तांदूळ लावणार आहे म्हणून मी त्या तांदूळामध्ये थोडासा हिरवा कलर टाकलेला आहे आणि ते वेगळ्या अशा प्लेटमध्ये अशा प्रकारे बघा कलरचे तांदूळ इथे करून घेतलेले आहे. नंतर काय करायचं, तर अशा प्रकारे मोदकाला पूर्णतः भोवतालून आपल्याला हे जे तांदूळ आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. मोदकाला तांदूळ लावल्यानंतर काय करायचं, मोदकाचा साचा आणखी एक वेळा घ्यायचा आणि त्याच्यामधोमध हा जो साचा आहे किंवा हे जे मोदक आहे ते अशा प्रकारे ठेवायचे आणि अशा प्रकारे ठेवून एक वेळा दाब द्यायचा, जेणेकरून हे जे तांदूळ आहे ते त्याच्यामध्ये फिटोफिट असे बसले जातील. ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे अगदी आपल्याला सर्व हे जे मोदक आहे त्याला तांदूळ लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता तांदूळ आपल्या मोदकाला पूर्णतः छान असे लागलेले आहे. याच प्रकारे आपण दुसरा जे मोदक आहे तो सुद्धा आपण अशाच प्रकारे तांदूळ लावून घेणार आहे. खूपच चविष्ट आणि खूप असे तांदूळ लावलेले मोदक किंवा तांदूळाने कोटिंग केलेले हे मोदक खूपच चविष्ट बनतात. म्हणून तुम्ही एकदा नक्की बनवा. आपण उकडीचे मोदक नेहमीच बनवत असतो बरं, पण अशा प्रकारचे कधी तुम्ही बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका. ज्या प्रकारे मी पहिला मोदक करून घेतला आणि त्याला तांदूळ लावून घेतले त्याचप्रकारे दुसऱ्यासुद्धा मोदकाला मी अशा प्रकारे तांदूळ लावून घेणार आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये फिट करून घ्यायचं, जेणेकरून आपले जे तांदूळ आहे ते मोदकामध्ये छान असे बसले जातील. तर इथे बघू शकता दुसरासुद्धा मोदक आपला इथे तयार झालेला आहे. जिथे आपल्याला तांदूळ कमी वाटत आहे तिथे आपण थोडे आणखी तांदूळ लावून घेणार आहे आणि अशा प्रकारेच बाकी जे मोदक आहे त्यालासुद्धा आपल्याला पूर्णतः अशा प्रकारे कलरचे तांदूळ लावून घ्यायचे. तर आपल्याला काय करायचं, तर दुसरे तांदूळसुद्धा घ्यायचे आणि थोडा दुसरा कलर टाकायचा आणि अशा प्रकारे प्रत्येक कलरचे तांदूळ प्रत्येक मोदकाला लावून घ्यायचे आहे. आणि या प्रकारे इथे माझे सगळ्या मोदकाला तांदूळ लावून झालेले आहे. एकीकडे काय केलं, तर पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे जे मोदक आहे ते पूर्णतः मी अशा प्रकारे ठेवून घेतलं. तर बघा गॅसवर गंज गरम करायला ठेवला, त्याच्यात पाणी उकळीला ठेवलं आणि त्याच्यामध्ये सगळे मोदक मी ठेवून घेतलेले आहे. मध्यम गॅसवर आपल्याला पूर्णतः 20 मिनटं हे मोदक शिजून घ्यायचे आहे आणि 20 मिनटानंतर तुम्ही मोदक पाहू शकता. याच्यावर लावलेले जे तांदूळ आहे ते छान असे फुलून वर आलेले आहे आणि आपले मोदक तुम्ही पहा
खूप चवीला चविष्ट असे मोदक बनतात आणि खूपच वेगळे सुद्धा हे मोदक बनवून तयार होतात. नक्की ट्राय करा. अशी ही रेसिपी किंवा हे मोदक तुम्ही कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.